नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आता सगळीकडे दिवाळीचं वातावरण असतं. सुभेदारांच्या घरीसुद्धा जल्लोषामध्ये दिवाळी साजरी होत असते. कारण 22 वर्षानंतर पूर्णाजीची लाडकी तसंच सगळ्यांची लाडकी प्रतिमा आत्या परत आलेली असते. त्यामुळे आता घरामध्ये खूपच जास्त आनंदाचं वातावरण असतं आणि त्याच्यामध्ये दिवाळी सण हा कितीतरी वर्षानंतर प्रतिमासोबत साजरा होणार असतो. त्यामुळे सगळ्यांचा आनंद द्विगुणित झालेला असतो. तर इथे सायली आणि अर्जुनमध्ये जे गैरसमज झालेले असतात ते सुद्धा आता दूर होतात. अर्जुन सायलीला समजावून सांगतो की तुम्ही माझं बोलणं ऐकलत, पण ते अर्धवट बोलणं होतं. आणि इथे आता सायली आणि प्रतिमा या दोघींमधलं बॉन्डिंग दिवसेंदिवस वाढत चाललेलं असतं. दिवाळीनिमित्त किल्लेदार कुटुंब आता सुभेदारांच्या घरी येतं. तिथे आल्यानंतर आता पुन्हा एकदा सगळ्यांना असं वाटतं की इथे प्रिया ही प्रतिमा आणि रविराज काकांची मुलगी नाही आहे, तर सायली हीच प्रतिमाची मुलगी आहे की काय, असं सगळ्यांना आता सातत्याने वाटत असतं. कारण प्रतिमा आणि सायलीमध्ये जे काही गुण असतात ते अगदी सिमिलर असतात आणि प्रिया त्या दोघींच्याही खूप जास्त अपोजिट असते आणि ते आता दिवाळीनिमित्तच सगळ्यांना दिसतच असतं. तर आता सणासुदीच्या दिवसांमध्ये इथे प्रतिमामध्ये जे गुण असतात ते सायलीमध्ये कसे दिसून येतात आणि सायलीसुद्धा आपल्या कलागुणांनी सगळ्यांना कसं काय दाखवते की प्रतिमा ही खरी माझी आई आहे, प्रियाची नाही. तर इथे आता सगळेजण असंच म्हणत असतात की आम्हाला तर असं वाटतं की सायली आणि प्रतिमा याच खऱ्या मायलेकी आहेत की काय, असं कल्पना आणि पूर्णाजी दोघीजणी बोलत असतात. तर इथे सायली आता हीच खरी प्रतिमाची मुलगी आहे हे ती कसं काय सिद्ध करते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता दिवाळी सण हा सुभेदारांच्या घरी जल्लोषात साजरा होणार असतो. पूर्णाजीने रविराज काकांना आधीच फोन करून सांगितलेलं असतं की आता दिवाळ सण सुरू होणार आहे, तेव्हा माझी प्रतिमा कितीतरी वर्षानंतर आता आपल्याबरोबर ह्या सणाला असणार आहे. तेव्हा तुम्ही सगळेजण आता आमच्या घरी राहायला यायचं जोपर्यंत दिवाळी सण आहे. अगदी तुम्हीसुद्धा यायचं आणि नागराज आणि सुमनला सुद्धा घेऊन आलात तरी चालेल. तेव्हा रविराज काका म्हणतात की सुमन आणि नागराज आता सुमनच्या भावाकडे जाणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण नक्की येऊ. तेव्हा रविराज काका त्याचबरोबर प्रिया आणि प्रतिमा तिघंजणं सुभेदारांच्या घरी आलेले असतात. त्यानंतर आता सकाळी दिवाळी साजरी होते. इथे कंदील लावलेला असतो, घरामध्ये संपूर्ण सजावट केलेली असते, सगळीकडे लाईटिंग केलेली असते. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते की प्रतिमा जेव्हा आधी इथे यायची ना, तेव्हा खूप सुंदर अशी रांगोळी काढायची. तेव्हा इथे सायली आता सकाळ सकाळ रांगोळी काढत असते. तेव्हा प्रतिमा बघते आणि प्रतिमासुद्धा तिच्या बाजूला आता रांगोळी काढते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की सायलीची रांगोळी आणि प्रतिमाची अगदी सारखीच आहे, म्हणजे कुणी बोलणारच नाही की ही रांगोळी प्रतिमाने काढली की सायलीने, दोघींची रांगोळी अगदी सारखीच आहे. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की तन्वीसुद्धा खूप सुंदर रांगोळी काढते. हो ना तन्वी, तू सुद्धा काढ बरं. तर इथे प्रियाने एकदा एका मुलीला रांगोळी काढायला बोलवलेली असते आणि रविराज काकांना सांगितलेलं असतं की तिने स्वतःने ती रांगोळी काढलेली आहे. तेव्हा इथे रविराज काकांना असं वाटत असतं की प्रियाला सुद्धा चांगली रांगोळी काढता येते. तेव्हा इथे प्रियाला तर रांगोळी काढायला सांगितल्यानंतर ती पूर्णपणे फसलेली असते. तेव्हा इथे सगळ्यांना कळलेलं असतं की प्रियाला चांगली रांगोळी काढता येत नाही. तर इथे सायली आणि प्रतिमा दोघीजणी अगदी खूपच सुंदर आणि सुबक अशी रांगोळी काढतात. त्यानंतरला इथे आता फराळ बनवण्याची वेळ येते. तेव्हा फराळ अगदी इथे सायलीने जो बनवलेला असतो तो प्रतिमा जसा बनवते अगदी तसा हुबेहूब बनवलेला असतो. कारण प्रतिमाने येताना फराळ आणलेला असतो आणि सायलीने सुद्धा जो फराळ तयार केलेला असतो तो सारखाच असतो. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की प्रतिमाने जो फराळ आणलेला आहे तो एका ताटामध्ये काढा आणि आपल्या सायलीने आणि कल्पनाने जो फराळ बनवला आहे तो एका ताटामध्ये काढा आणि इथे नैवेद्यसुद्धा दाखवा. त्यानंतरला आता फराळ बघितल्यानंतर पूर्णाजी म्हणत असते की प्रतिमाचा फराळ कुठला आणि सायलीने बनवलेला फराळ कुठला हे तर कळतच नाही आहे. तेव्हा सगळे आता फराळ करण्यासाठी बसलेले असतात. तेव्हा इथे पूर्णाजी सगळ्यांना आपल्या हाताने आता फराळ भरवते. त्यानंतरला इथे प्रियाला फराळ बनवता येत नाही का, तिने तुझी मदत केली का प्रतिमा, असं पूर्णाजी विचारते. तन्वीलासुद्धा येतो ना बनवता. तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही, तिने प्रयत्न केले पण तिला काहीच बनवता आलं नाही. हो ना तन्वी. तेव्हा रविराज काका म्हणतात शिकेल ती हळूहळू, तिला सायलीसारखा फराळ अजूनही बनवता येत नाही.
तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, पण तन्वी, आश्रमामध्ये तर तुम्ही दोघीजणी एकत्रच होता ना, मग तरीसुद्धा सायलीला सगळं काही अगदी व्यवस्थित बनवता येतं, मग तुला का आलं नाही? तू कधी किचनमध्ये गेली नाहीस का बनवायला? तेव्हा इथे प्रिया म्हणते, सायलीने मला किचनमध्ये कधी जाऊच दिलं नाही. ती म्हणायची की तू यायचं नाही किचनमध्ये, ती एकटीच बनवायची ना. तेव्हा सायली म्हणते की प्रिया, अगं किती खोटं बोलशील, सगळ्यांना खरं सांग ना की तुला स्वयंपाक बनवायला आवडायचंच नाही म्हणून. तुला हाताला लसणाचा वास यायचा, तो तर अजिबात आवडायचं नाही, ते सगळ्यांना खरं सांग. तेव्हा इथे आता प्रिया गप्पच बसते. त्यानंतरला आता फराळाचं सुद्धा कौतुक होतं. सगळेजण म्हणतात की प्रतिमाचा फराळ आणि सायलीचा फराळ खूपच जास्त सारखा आहे. असं वाटतच नाही आहे की हे वेगवेगळ्या मुलींनी बनवलेलं आहे, कुणीतरी एकीनेच हा फराळ बनवला आहे असंच वाटतंय. तेव्हा इथे सगळेजण आता सायलीचं कौतुक करत असतात. तेव्हा प्रिया म्हणते, तुम्हाला काय वाटतं ह्या सायलीला सगळं करता येतं का? मला सुद्धा फराळ बनवता येतो, मी फक्त बनवत नाही एवढंच. तेव्हा अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, आपण आता तुमच्या दोघींमध्ये एक स्पर्धा करूया का? तुला जर सगळं बनवता येतं ना, तर आपण एक काम करूया, तुम्ही दोघीजणी चकली बनवा बरं. तुमच्या दोघींपैकी आपण बघूया कुणाची चकली ही उत्तम आहे. तेव्हा इथे आता प्रिया म्हणते, मी घाबरते की काय, मला सगळं बनवता येतं. तेव्हा इथे प्रियाने आता चॅलेंज स्वीकारलेलं असतं. सायली म्हणते, नाही नको, राहू दे, स्पर्धा वगैरे नको. तेव्हा अश्विन म्हणतो, वहिनी, अगं जर तन्वी ही स्पर्धा करायला तयार आहे तर तू का नाही म्हणतेस? तू तर सुगरण आहेस ना, तू तर हे चॅलेंज स्वीकारलंच पाहिजे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हां सायली, तू हे चॅलेंज स्वीकारलं पाहिजे, तू उत्तम चकली बनवशील मला माहिती आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, तन्वी तुला जमेल ना बनवायला? तेव्हा प्रिया म्हणते, हो गा आई, मी तुझी मुलगी आहे ना, मला काहीच जमत नाही असं होणारच नाही. त्यानंतरला इथे आता चकली बनवण्याची स्पर्धा होते. त्याच्यामध्ये सायली तर उत्तम पद्धतीने चकल्या बनवते, सगळ्यांना खूप आवडतात. अगदी कुरकुरीत आणि खुशखुशीत अशी चकली बनलेली असते. आणि इथे प्रियाचं बेसच हा पूर्णपणे चुकीचा ठरलेला असतो. तिला चकलीचं पीठसुद्धा व्यवस्थित लावता येत नाही आणि चकली तर पाडताच येत नाही. पूर्णपणे चकली तिची फसलेली असते, वाकडे तिकडे तुकडे तिने बनवलेले असतात. तेव्हा इथे आता स्पर्धेमध्ये सुद्धा सायली जिंकलेली असते आणि प्रिया तोंडावरती पडलेली असते. उत्साहाच्या भरामध्ये तिने चॅलेंज स्वीकारलेलं असतं, पण इथे ती पूर्णपणे हारलेली असते आणि सुगरण नंबर 1 म्हणून सायली ही जिंकलेली असते. आणि पूर्णाजीने तिला आता एक हारसुद्धा दिलेला असतो, कारण ती म्हणत असते की सायली जेव्हापासून घरामध्ये आली मी तिला काही दिलेलं नाही आहे, हा हार माझ्याकडून आहे, कारण तू अगदी उत्तमरित्या माझं घर सांभाळत आहेस. तेव्हा प्रियाला खूपच जास्त राग येतो. तेव्हा इथे पूर्णाजी सायलीचं कौतुक करते आणि म्हणते की प्रतिमानंतर जर हुबेहूब तिच्यासारखी सजावट, रांगोळी, फराळ जर कोण बनवत असेल या घरामध्ये तर ती सायली आहे. म्हणजे कल्पनासुद्धा बनवते, पण कल्पनाची पद्धत थोडी वेगळी आहे, पण अगदी प्रतिमा जसं बनवते त्या पद्धतीने सायली बनवत असते. म्हणजे मला तर असं वाटतं की प्रतिमाची मुलगी ही सायली आहे की काय, अगदी तिच्या पावलावरती पाऊल ठेवून जन्माला आली असं मला वाटत असतं. इथे जे गुण मला तन्वीमध्ये दिसत नाही ते सगळे प्रतिमाचे गुण मला सायलीमध्ये दिसत असतात. त्यामुळे इथे आता सायलीने पुन्हा एकदा आपल्या कलाकृतीतून, आपल्या गुणांतून इथे सिद्ध केलेलं असतं की तीच प्रतिमाची खरी मुलगी आहे आणि प्रिया ही कुणीतरी खोटारडी मुलगी आहे. तरीसुद्धा सायली इथे प्रियाला मदत करायला जाते. तेव्हा प्रिया तिलाच 2 शब्द उलटसुलट बोलते. त्यानंतरला आता पूर्णाजी चकली टेस्ट करते आणि म्हणते, ही चकली तर सायलीची आहे ना, ती तर बेस्ट असणार आणि ती सगळ्यात उत्तम आहे. आणि आता पूर्णाजी ती टेस्ट करते तेव्हा सगळ्यात चवीला ती झालेली असते. त्यानंतरला प्रियाचे तुकडे तुकडे झालेली चकली आता पूर्णाजी चेक करते आणि म्हणते की तुकडे झालेत, पण टेस्ट कशी आहे ती बघूया. तेव्हा आता पूर्णाजी ती चकली खाऊन बघते तर ती व्यवस्थित तळली गेलेली नसते. त्याच्यामुळे पूर्णाजी आता म्हणते की प्रियाने जी चकली बनवलेली आहे, तन्वीची चकली, ही रिजेक्ट झालेली आहे आणि सायली ही या स्पर्धेमध्ये जिंकलेली आहे. त्यामुळे तिला आता हारसुद्धा दिलेला असतो आणि सगळ्यांसमोर सायलीचं कौतुकसुद्धा झालेलं असतं. तेव्हा इथे आता सायली जिंकते तेव्हा प्रतिमाला सगळ्यात जास्त आनंद होतो. प्रतिमा सायलीने बनवलेली चकलीसुद्धा खाते आणि तिला मिठीसुद्धा मारते. तेव्हा इथे प्रियाला खूपच जास्त राग येतो आणि ते अस्मिताला म्हणत असते, बघितलंस ना अस्मिता, म्हणजे आईची खरी मुलगी मी आहे तरीसुद्धा मी हारले याचं दुःख झालेलं नाही आहे, ती सायली जिंकले ना त्याचा आनंद मात्र तिला झाला आहे. तेव्हा इथे सायलीने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं असतं की तीच प्रतिमाची खरी मुलगी आहे आणि इथे सगळेजण अगदी तेच कौतुकाने सांगत असतात की प्रिया
प्रिया ही प्रतिमा आणि रविराज काका यांची मुलगी वाटत नाही, तर सायली ही खरी सुभेदारांची सून, त्याचबरोबर प्रतिमा आत्या आणि रविराज काकांची मुलगी शोभून दिसत असते, असं अश्विन आता सगळ्यांसमोर म्हणत असतो. आणि पूर्णाजी, कल्पना, प्रताप काका सगळ्यांना हेच वाटत असतं. तर इथे दिवाळीनिमित्त किल्लेदार आणि सुभेदार कुटुंब एकत्र आलेलं असतं. येताना इथे आता प्रतिमाने सायलीसाठी गिफ्ट आणलेलं असतं, कारण तिचा पहिला दिवाळ सण त्या घरामध्ये असतो. त्यामुळे अर्जुन आणि सायलीला रविराज काका आणि इथे प्रतिमा दोघंजणं गिफ्ट घेऊन येतात आणि खूपच सुंदर असं गिफ्ट आणलेलं असतं. त्यामुळे इथे सायली आता दिवाळीनिमित्त खूप जास्त खुश होते आणि प्रतिमाला मिठी मारते, कारण सायलीला माहेरहून जसं गिफ्ट यावं त्या पद्धतीने प्रतिमाने गिफ्ट आणलेलं असतं आणि पूर्णाजीने सुद्धा सायलीला पहिल्यांदा गिफ्ट दिलेलं असतं.